आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 11 नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं। गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम। 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये सहभाग होता। गडचिरोली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 75 वर्षांनंतर गावामध्ये एसटीची बस धावली तर नव्या हेलिपॅडचं देखील उद्घाटन। मोहन भागवत यांच्या विचारांना समजदारीने घेतलं पाहिजे। मोहन भागवत यांनी मांडलेलं मत राजकारणापलीकडचं। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनात पांचजन्यमध्ये लेख, तर ऑर्गनायझरमधून मात्र भागवतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त। अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांचं विठुरायाचरणी साकडं। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। मंत्री दत्तामामा भरणे यांची पालकमंत्रीपदासंदर्भात प्रतिक्रिया। सावकारे आणखी एक व्यक्ती मध्ये आल्यानं मंत्रिपद हुकलं। मात्र पुढच्या 2.5 वर्षांनी जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊ। मंत्रिपद न मिळाल्यानं अर्जुन खोतकर यांच्याकडून खंत व्यक्त, तर मंत्रिपदाचेही संकेत दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। नवीन वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांचं मिशन मुंबई महापालिका। 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील घेतला जाणार।